दासरी आणि अनुष्का पाटील, योगेश पाटील FIBSC आणि संकेत बोबाटे आणि सूरज आणि प्रसाद यांच्यासोबत येऊर ॲक्वाकल्चर फार्म इथे आहोत. संध्याकाळचे साधारणतः 5:30-6 वाजलेले आहेत आणि आज श्री दीपक म्हात्रे एकविरा मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष यांनी आपल्याला 500 कटला, रोहू आणि मृगल या माशांचे बीज आपल्याला दिले, जे आज आपण त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत ते बीज दिल्याबद्दल. आणि आमचा एक आम्ही इकडे हा जो पॉन्ड आहे हा राखीव पॉन्ड आहे. हा राखीव याच्याकरता ठेवलेला आहे जेणेकरून आमच्या कॉलेजचे मुलं किंवा आजूबाजूच्या परिसरातले जे मुलं त्यांनी येऊन इथे बघावं की एक्झॅक्टली बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आहे. तर आता आजच्या दिवशी आम्ही लोकांनी कटला, मृगल आणि रोहू याचे जे सीडलिंग आहेत ते सीडलिंग आम्ही लोकांनी या पाण्यामध्ये सोडलेले आहेत. आता ही मुलं जी आहेत आमच्या कॉलेजची ही दरवेळेला येतील, बघतील की त्यांच्यामध्ये त्या प्राण्यांमध्ये किती प्रोग्रेस झालेला आहे म्हणून, आणि कुठवर हा जो पॉन्ड आहे त्यांच्या ग्रोथला किती हेल्प करतो आहे, त्यांना काय खाद्यपदार्थ, काय न्यूट्रिएंट्स मिळतात आहे. तर हे एक प्रकारचं एक्सपेरिमेंट पण आहे, एक प्रकारचं रिसर्च पण आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांची सहल पण होते. पण ही सहल नुसती सहल नसून एक एज्युकेशन टूर आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की मुलांचा इंटरेस्ट, मुलांचा झुकाव जो आहे तो कुठल्या साईडला आहे. तर असं जर आपल्या बाजूला कुठलाही जर परिसर असेल तर त्या परिसरामध्ये आपल्या शाळेतल्या मुलांना, आपल्या कॉलेजच्या मुलांना वेळोवेळी घेऊन जावं, त्यांना त्या आजूबाजूची बायोडायव्हर्सिटी दाखवावी, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे त्या बायोडायव्हर्सिटीचं. आपण जेवढे पण जीवन आहे हे जीवन कसं आपल्याला उपयुक्त आहे ते मुलांना कळलं पाहिजे. आणखी सांगायचं म्हणजे आपण गेल्या 3 वर्षापासून हा तलाव मॉनिटर करत आहोत. गेल्या वर्षी पण आपण इथे मासे बी सोडलं होतं, ते चांगली वाढ झाली, परंतु त्याचं प्रॉपर मेंटेनन्स न झाल्यामुळे आपण त्याचं जे उत्पादन आहे ते आपण घेऊ शकलो नाही. पण यावर्षी आपण ते उत्पादन घेण्याचं ठरवलेलं आहे. यासाठी आपल्याला या ट्रस्टचे जे सेक्रेटरी आहेत, प्राध्यापक BN लाड, भास्कर लाड, प्रेसिडेंट आहेत, ते आपल्याला पूर्णपणे मदत करतात. आणि त्यांची इच्छा आहे की इथे एक चांगलं ॲग्रो टुरिझम बनावं आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. अतिशय छान उपक्रम आहे. आपल्याकडे शाळीग्राम सर आहेत, ते आपल्याला वेळोवेळी मदत करतायत. बाकीचे पण टीम आहे. आणि आज या विद्यार्थ्यांना यासाठी मी इथं आणलं की त्यांना आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी, त्याचाच एक अभ्यासक्रमाचा भाग हा आहे. त्यांना पण ॲक्वाकल्चर, मेंटेनन्स ऑफ ॲक्वेरियम फिशेस आणि त्यांना एक आहे VSc म्हणजे वोकेशनल स्किल कोर्स. आणि त्या वोकेशनल स्किल कोर्समध्ये त्यांना स्पेशली शिकायचं आहे की आपण पॉन्डचे जे फिशेस आहेत त्याचं ब्रीडिंग कसं करतो. तर ब्रीडिंग करतो, फ्राय म्हणजे काय, फिंगरलिंग म्हणजे काय, किती इंचाचे मासे, ते मासे कसे सोडायचे पाण्यामध्ये, आणि त्याचं संगोपन कसं करायचं, किती दिवसानंतर आपल्याला ते पीक घेता येईल, ती त्यांची प्रेझेंट स्टडी आहे NAP मध्ये. म्हणून त्याकरता हा उपक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे. आता मी तर बघतो की इथे खेकडे पण आहेत, कासव आहेत. अशी जी ॲक्वेटिक बायोडायव्हर्सिटी आहे, बघा खेकडा बघा मुलीनं, तो तिथं दिसतात तुम्हाला खेकडा, मला दिसतो, तुम्हाला दिसतोय का बघा. बघा त्या दगडाजवळ एक आतमध्ये गेले, तिथं आहे, तिथे एक खेकडा आहे. तुम्हाला नंतर पाहिजे तर फोटोमध्ये तो येईल. त्या दगडाजवळ आहे तो, हे बघा इथं तो खेकडा आहे. मी तुम्हाला त्याचा फोटो नंतर देईल. तर अशा प्रकारे थँक्यू सूरज, हे आज आपण शूटिंग केलं आणि तुमचं सर्वांचं सहकार्य असणार आहे. आणि इथून पुढे पण आपण एक चांगला उपक्रम करू. आणि अनंत आश्रम ट्रस्टचा हा जो आपला परिसर आहे तो अभ्यासक्रमासाठी चांगलं निसर्गरम्य वातावरणामध्ये शिकण्यासाठी एक चांगलं संकुल तयार होईल, असे आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. नमस्कार, मी संकेत बोबाटे. मी आपल्या संस्थेतर्फे, अनंत आश्रम ही संस्था, त्यातर्फे डॉक्टर दिलीप सर, डॉक्टर करुणा मॅम आणि स्टुडंट, आणि त्याचबरोबर जे आपल्याला ज्यांनी सीट दिले ते दीपक म्हात्रे, या सगळ्या लोकांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्ही जे त्यांना सांगितलं, जी आम्हाला त्यांना हाक दिली, त्यांनी हाकीला रिस्पॉन्स देऊन त्यांनी इथे आले आणि त्यांनी आता 500 जवळजवळ माशांची पिल्लं सोडलेली आहेत आणि ते आपल्याला सहकार्य करत आहेत. त्याबद्दल त्यांचे भरपूर आभार. आता मी कृपाला आणि
अनुष्काला 2 शब्द बोलण्याची की तुम्हाला हे कसं वाटतंय याचा फक्त 2 शब्दाचा अनुभव सांगा. मला तर कृपा सुरुवातीला हिंदीमध्ये बोलेल. ये नेचुरल प्लेस मस्त है. हम लोग हमारे कॉलेज के टीचर मैम अरुणा मैम करुणा मैम. करुणा मैम और दिलीप सर के साथ आए हैं यहाँ पे फिश ब्रीडिंग के लिए. यहाँ पे बहुत अच्छा है. अनुष्का. सरांचे आणि मॅडमचे धन्यवाद मागते कारण की ते आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं. डॉक्टर दिलीप सर आणि डॉक्टर करुणा मॅडम आणि यांनी अनंत आम्हाला आश्रम ट्रस्ट अनंत आश्रम. अनंत आश्रम ट्रस्ट यांच्यातर्फे पण मी धन्यवाद मागते कारण की त्यांनी प्रोत्साहन केलं आम्हाला इथे येण्यास मदत केली फिशेस वगैरे सोडण्यास. आणि धन्यवाद. भविष्यात पण आम्ही इथून त्याचं मॉनिटरिंग करू. हां मन जबाबदारी आहे तुमची आता. हा जबाबदारी ती. ओके. जय अनंत आश्रम.